सर्व दिव्यांग बांधवांना माझा सप्रेम नमस्कार. मित्र, आपणा सर्व दिव्यांग बांधवांकरिता एक महत्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. खुशखबरी घेऊन आलोय, आनंदाची बातमी आहे मित्रांनो. कारण की बऱ्याच दिवसापासून बच्चू भाऊ कडू यांनी आंदोलन केल्याच्या नंतर दिव्यांगांचा जो प्रश्न आहे, त्यांची जी 6,000 रुपयाची मागणी होती ही ताणून धरली होती. त्याकरिता उपोषण सुद्धा केलं होतं. तर ही 6,000 तर नाही, पण 6,000च्या ऐवजी 1,500 रुपयाहून 2,500 रुपये एवढी करण्यात आलेली आहे. त्याचे शासन निर्णय सुद्धा निघालेले आहेत आणि ऑक्टोबर महिन्यापासून दिव्यांग बांधवांना 2,500 रुपयाचा लाभ मिळणार हे निश्चित झालेलं होतं. आणि काही दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये मिळाले सुद्धा. परंतु खूप सारे दिव्यांग बांधव असे आहेत की त्या दिव्यांग बांधवांना 2,500 रुपयाची फक्त 1,500 म्हणजे 1,500 रुपये मिळालेले आहेत आणि 1,000 रुपये उर्वरित मिळणे बाकी आहेत मित्रांनो. तर या 1,000 रुपयाच्या मिळण्याच्या संदर्भातली जी महत्वाची अपडेट आहे, हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर व्हिडिओला पुढे स्किप करू नका दिव्यांग बांधव, पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला माहिती मिळेल, आनंदाची बातमी मिळेल. दिवाळीच्या आधी तुम्हाला 1,000 रुपये मिळणार या संदर्भात ही महत्वाची अपडेट घेऊन समोर आलेलो आहे मित्रांनो. सकाळी संजय गांधी निराधार पोर्टलच्या आपल्या पोर्टलवर काम करत असताना सर्व सुरळीत चालू होतं. परंतु दुपारपासून हे पोर्टल सुरळीत चालत नाहीये आणि त्याच्यावर एक मेसेज सुद्धा दिसत आहे नेहमीप्रमाणे मधातल्या बॉक्समध्ये. तर आजच्या 16 ऑक्टोबर 4:30 वाजेपासून तर उद्याच्या 17 ऑक्टोबर दुपारी 2 वाजेपर्यंत वितरणाची प्रक्रिया सुरू असल्यामुळे हे पोर्टल बंद राहणार आहे, सुरळीत चालणार नाही असला तो मेसेज आहे. याचा अर्थ हे क्लिअर, आता काय कुठे शासन निर्णय वगैरे निघालेला नाहीये, काय नाही. ऑलरेडी ऑक्टोबर महिन्याच्या 2,500 रुपया संदर्भातला शासन निर्णय या अगोदरच निघालेला आहे. त्यामुळे शासन निर्णयाची काही आवश्यकता नाही. तरी सुद्धा जी महत्वाची अपडेट आहे तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे. परत यामध्ये सुद्धा काही दुरुस्ती करायची आवश्यक वाटल्यास, तफावत असली, आनंदाची बातमी कदाचित आनंदामध्ये नसली, वेळ लागू शकला, काही सुद्धा असलं तर दुपारपर्यंत उद्या तुमच्या समोर एक महत्वाचा आवश्यक तो व्हिडिओ आहे तो मी तुमच्या समोर घेऊन येणारच आहे. पैसे पडणं चालू झाले तरी सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि पैसे नाही पडले किंवा न पडण्याचं काय कारण आहे, किंवा ह्याच्या 1 ते 1.5 दिवसाचा जो कालावधी आहे, समजा हा पोर्टलवर जो मेसेज आलेला आहे आणि हे बंद कशाकरिता ठेवलेलं पोर्टल त्याच्या संदर्भातली माहिती मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. परंतु 99% हे फिक्स आहे, त्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे किंवा वितरणाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे या मधातल्या काळामध्ये 1,500 रुपये आल्याच्या नंतर आपल्याला 2,500 रुपये का नाही आले, त्याच्याकरिता काय करावं लागेल, याला त्याला विचारपूस केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेचसे व्हिडिओ सुद्धा बनले गेले, काही ठिकाणी पत्र आले, तालुका पातळीवर सुद्धा पत्र आले, जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा या संदर्भात काही पत्र आलेले आहेत की ज्या बऱ्याचशा दिव्यांग बांधवांचं डीबीटी लिंक नाही, आधार लिंक नाही, ओटीपी करिताची जी सुविधा आहे, मोबाईल लिंक वगैरे, या सर्व गोष्टी ज्यांना कळवायच्या होत्या त्या कळवल्या. काही दिव्यांग बांधवांना अजून सुद्धा कळवणे बाकी आहे, पत्र व्यवहार होणे अजून या संदर्भातला बराचसा बाकी आहे. परंतु ज्या दिव्यांग बांधवांनी डॉक्युमेंट आपले कागदपत्र म्हणजे कलर प्रिंट